बरं लक्ष गेलं तुमचं? का बरं रडायला? थँक्यू थँक्यू. इथली भाषा शिकलो गाईज आता आम्ही चौघं तीच भाषा वापरणार. फड 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 फड. चपाती गरम गरम. थकले नाही, कानात पाणी गेले माझ्या. हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे आमचा लास्ट डे इन डे 7 केरळ. तर आज आत्ताच आम्ही जस्ट चेकआउट केलं आणि घाई झाली म्हणून आम्ही मध्ये व्हिडिओ काही स्टार्ट केला नाही. गाडीत बसल्यानंतर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. तर आता आपण जातोय कोचीला रिटर्न आणि जाता जाता जटायू मंदिर आहे. आता आलोय आम्ही जटायू अर्थ सेंटरला आणि आता वर जायचंय आपल्याला. पण खूप जास्त गर्दी आहे, खूप वर आहे ते. तिथं जायचं. हा बसा ना इथं. पण भयानक गर्दी आहे. आम्ही गेले आता तिकीट काढण्यासाठी केबल कारने, कारण की चालत नाही जाऊ शकत आम्ही तेवढ्या उंच. खूप वरती आहे तिकडं, पूर्ण वर तेवढ्या. हा तर चला बघूया कसे आहेत जटायू महाराज. जटायू बद्दल सांगू जरा. माहिती सगळ्यांना जटायू बद्दल. ज्यांना माहिती नाही त्यांना, रामायण मध्ये जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होते तेव्हा जटायूनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आणि रावणाने पंख काढले, दोन्ही पंख काढले. तेच जटायूचं इथं हे आहे. खूप मोठे जटायू आहेत. आता वर गेल्यानंतर तुम्हाला पाहायलाच मिळतील. दिव्या बसली इकडं. तेवढे थकली आहे ते पूर्ण. थकले नाही, कानात पाणी गेले माझ्या. तिच्या कानात पाणी गेले. 2 दिवस झाले. अशीच आहे ती. अशीच आहे, अशीच निघतच नाही तिच्या कानातून पाणी. काय घालते कानात तरी पण निघत नाही. उड्या मारू लागली तरी पण नाही. आता ते कधी निघल ते निघेल काय तिलाच माहित बाबा. तू डॉक्टर आहेस, तू 5 मिनिटात पाणी काढायला पाहिजे. अगं बाई आता काय हाताने काढू? काय इन्स्ट्रुमेंट नाहीत माझ्याकडे. तुझं बोट जाते. चला जेवण करणार आहे. काय काय जेवण? मी मसाल्याची वांग्याची भरलेली भाजी, चपाती गरम गरम, झुणका बनवणार आहे. परत आणखी काय बनवणार आहे? मासवड्या बनवणार आहे. अजून आपलं काय काय असतं, आमटी बनवणार आहे. सगळं मसाल्याचं क्रिकेट खाणार आहे. मी गेलं की एवढं सगळं बनवून लय खाणार आहे बाबा. मी तुला लय किंमत कळेल महाराष्ट्राच्या खाण्याची. थँक्यू देवा मला महाराष्ट्रात जन्म दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. लय भारी आहे महाराष्ट्र. 1 तास झाला आम्ही तिकीट काढण्यासाठी थांबलो होतो. आता कुठं आमचं तिकीट निघाले आणि एनर्जी तर माझी इथं स्लो झालेली आहे. तिकीट काढल्यानंतर असं कळलं की केबल कार साठी तिकीट लाईन वेगळी. हा आणि चालत तर मी जाऊ शकत नव्हते त्यामुळे. आणि पुढच्या लाईन मध्ये थांबलोय परत. केबल कार माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. केबल कार दाखवते, माहिती सगळ्यांना बसल्यावर दाखवते. आता मी करते रेट नाही थांबा. हे बघा, हे असं हे जटायू आहेत आणि केबल कारनं जायचं आहे आपल्याला. अरे म्हणजे वरूनच बघायचं आहे फक्त. केबल कार घेतलाय तर ओके ओके. तर भीती नाही वाटत ना? नाही, मी आहे ना. ढकलून द्यायला खाली. तर मित्रांनो मैत्रिणींनो, चेंज केलं बघा मित्रांनो. मला सगळे म्हणायचं नुसतं गाईज गाईज म्हणत आहेस म्हणून मग मी आता चेंज केलं. आता मी म्हणणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. काहीच नाही. आमचे राईड्स आलेले आहेत. आम्ही याच्यात बसून जाणार आहे आता. पण मला धडधड होत आहे. हे बसलो बघा आम्ही. घाम सुटले. उलट होतं. वाईट कर, वाईट कर. माय गॉड, ओ माय गॉड. नाही का, नॉर्मल स्पीड आहे. अहो ते खाली बघितलं कसं होईल. तिकडे बघ, तिकडलं जाऊ. हो माय गॉड, व्ह्यू तर छान आहे. राजपाळणा नाही, रहाटपाळणा. आकाशपाळणा. अरे इकडे चिटकलं. तिकडलं बघते किती जवळ आहे. बाबा 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 लय उंच आणलं की ना. ए बाबा उतरो खाली. झालं झालं. ते बघ तिकडलं. ते खाली जायलेले परत. हाफ आलाय आता. हाफ गरमी होती. तिचं तोंड दिवे कसं होईल. तिकडे बघ किती खाली बघ, खाली बघ, खाली बघ, खाली बघ की. काय आलं का आलं का. हे भारी आहे बघा सीन. आदिल त्याला आहे घालली बरोबर. माय गॉड, खाली बघा. ब्लॉक समोर जटायू दिसते. ते उतरल्यावर दिसेल ना. उतरल्यावर नाही.
आपलं हेलिकॉप्टर घेऊन यायला पाहिजे होतं. पार्किंग आहे का? पार्किंग उगाच ठेवले बिनकामी. ए काय यांना म्हणलं होतं मी. धूळ खात बसले घरी. इतकं चांगलं पार्किंग होती आपली. तुम्ही ऐकत नाहीत माझं. जाऊ द्या आता. तुम्ही म्हणा ना हे बघा जटायू दिसत आहेत आता. वर आलोय या केबल कार मध्ये. व्ह्यू बघा खालचं कसलं भारी आहे. बघा आमचं पेशंट किती मोठं असं बनवलं जटायूचं. खूप जास्त मोठं. माणसं बघ केवढे दिसत आहेत त्याच्यासमोर. खूप खूप मस्त आहे व्ह्यू. मला असं आल्यावर आधी चक्कर आल्यासारखं होत होतं पण हे व्ह्यू बघून सगळंच गेलं माझं. दुखणंच गेलं. जटायूची स्टोरी सगळी इंग्लिश, हिंदी अँड मल्याळम. That drew his mythical sword and slashed one wing of Jatayu. Legend has it he wounded and wingless Jatayu fell on this rock. Sita granted him the boon to alive till limit. मी इंग्लिश वाचतोय आणि इथं हिंदी चालू आहे. छोटा तालाब फिर कभी भी नहीं सुखा है. काहीतरी होतं तिथं अजून. काय होतं ग? काहीतरी होतं अजून. हे बघा जटायू आमचा कसं उडतंय. बघा इथे छान छान आम्ही फोटोज काढून घेतले आणि आता पाऊस चालू झाला. इथून केस सगळे ओले झालेत. पाऊस चालू आहे तरी आमचा फोटोशूट काही संपत नाही. पावसात थांबून परत येणं थोडी होणार आहे. आणि खूप छान आहे बघा केवढे मोठे आहे ते जटायू. खूप सुंदर आहे व्ह्यू. आणि इकडे सगळं असं हे आहे म्हणजे किती उंचावर आहेत आम्ही बघा. आणि त्याच्या खाली असं सगळं थिएटर आहे, डीजे आहे, खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत जे सध्या बंद आहेत कन्स्ट्रक्शन. त्यामुळे ऍक्टिव्हिटीज काही करणं झालं नाही पण आम्ही जटायू पाहून घेतलं, फोटो वगैरे काढले पूर्ण खाली. तर आता चला इकडे थोडेसे शॉप्स वगैरे पण आहेत. काही तुम्हाला घ्यायचं वगैरे असेल तर शॉपिंग करण्यासाठी. चला आता बघूया काय आपण पण एक्सप्लोर करूया. अवतार किती घाण झालाय माय गॉड. तुम्हाला जर फोटो बघायचा असेल किंवा दीदी कुठं बसली आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल हिअर इट इज. ती देऊ आहे आमची लहान बारिश का मजा लेते हुए सायली. त्याच्या बॅक साईडला इथं एक मंदिर पण आहे. कसलं सुंदर आहे ना हे बघ. खूप सुंदर मूर्ती. इकडे लक्ष्मण, त्या साईडला सीता आहे आणि मध्ये रामाची मूर्ती आहे. खूप सुंदर खूप पूर्ण गोल्डची मूर्ती आहे. एक छोटी आहे समोर. त्याच्या मागे पूर्ण भिंत भरून असं आणि ते फुल गोल्डचे. मध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हतं म्हणून जमलं नाही दाखवायला. खूप सुंदर होती. खूप जास्त. आणि बाहेरचं पण हे कन्स्ट्रक्शन एवढं सुंदर आहे ना. ते मूर्ती बघितल्यावर तर असं प्रसन्न होऊन जाईल मन. माझे केस बघ पावसामुळे पूर्ण चिप्पू चिप्पू सगळं भिजले. चला बघा हे जटायूचं पाय आहे. जेव्हा ते पडले होते वरून तेव्हा इथं असं दाखवा. जेव्हा ते वरून पडले होते ते इथं त्यांचं पाय असं हे झालेलं आहे. म्हणजे जेव्हा सीतेला वाचवत होते ना ते याच ठिकाणी पडले. सीतेमातेला वाचवत असताना ते इथं पडले जेव्हा रावणाने त्यांचा हे केलं तेव्हा. तर त्याचं निशाण आहे हे त्यांचं पाय पावलाचं. त्याच्यामुळे इथंच ते मंदिर बनवले त्यांच्या ह्याच्यासाठी. म्हणजे इकडेच हे जवळ हे आहे ना श्रीलंका जवळच येतं आपलं हे. म्हणजे रावण इथूनच घेऊन जात होते. कन्याकुमारी, रामेश्वरम हे इकडे जवळच आहे. मग रावण इथूनच घेऊन जात होते. चक्कर घेऊ. हे बघा मागे व्ह्यू बघा गाईज जटायूचा. आणि आता जातोय आम्ही खाली. पोटात कसं तरी होते अचानकच. हे आता ब्लर झाले कारण की पाऊस येत होता ना. मग खूप भिजलोय पूर्णच. ते ड्रायव्हर मामा गाडीत बसू देणार नाही. वाळल्याशिवाय मध्ये बसू नका. खूप स्ट्रिक्ट आहे. असं कधी कधी तर असं झालंय आम्हाला की आम्ही स्कूलच्या ट्रिपला आलो. एवढे स्ट्रिक्ट टीचर आहेत सोबत. लगेच सॉफ्ट टॉयज दिसले की पळत आले इकडे. तिथं खेळून जिंकायचे ते लक बाय चान्स आहेत पूर्ण. तुला नाही मला खेळायचे. लक बाय चान्स आहे. त्याच्यात सगळे बॉल्स टाकायचे. जर सगळे बॉल्स त्याच्यात पडले एक पण बाहेर नाही आलं पाहिजे तर जिंकतो आपण. बघा इकडे टॉयज किती छान छान आहेत. आपण खेळू ना मग दोनदा. खेळायचे खेळले का? इथली भाषा शिकलो गाईज. आता आम्ही दोघं तीच भाषा वापरणार. मराठी नाही हो. कोणतं म्हणतात तेवढ्यामध्ये बोबडा बोलायचं नाही हो. इथली भाषा बोलायची.
अण्णा वडकम बाहुबली मध्ये माझं वाटेल बोला बर बोला फास्ट बोलू का ಎಲ್ಲ ಏನಂತ ಮಾತಾಡೋದಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಕಲ್ಲ ಸವಾಲ ಅವಲ್ ಯಾವಳೆ ಅತ್ತ ಬಿಡು ಬಂದ इतने लोग को बन कंफ्यूजन में मार्केट बघायला माय गॉड कैसा लगा अन्ना लावणी लावणी ऐकून बघा अण्णा सुंदर अण्णाकडे बघून बघायचं लावणी एकदा ऐकवली अण्णाला अण्णा वेळे झाले त्याच्यासाठी सबस्क्राईब केलेत लगेच त्या चॅनलला आम्ही गाईज कोची एअरपोर्टला आणि आता अण्णांनी बॅग वगैरे काढल्यात सगळ्यांच्या इट्स टाइम टू बाय बाय केरळा केरळाला बाय करायची वेळ आलेली आहे साइड में फोटो लेते हैं चला अन्ना फोटो काढायचे सगळ्यांसोबत यस चलो बाय बाय अन्ना Meet again. Yes. Then you will come back after 2 or 3 years. अभी पुणे में आओ Then increase your family members. increase your family members अरे after 5 to 10 years. Yeah, that time you will increase your family. Okay, see you tonight. चलो चलो बाय 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 हाँ अब घर जाने के बाद just WhatsApp एक message. जाने के बाद. Okay. Thank you. Take care. थँक यू अण्णाला बाय बाय केलं आम्ही आता ते निघालेत आता आमची फ्लाईट आहे 1 तासानंतर सो लेट्स गो गाईज चलो गाईस किती दा म्हणतीस का बरं रडायला अण्णा गेले अण्णा गेले म्हणून रडायला अण्णा गेले तेवढे पागल झाले अण्णा गेले ए दिव्या तिला भिली हो त्या कुत्र्याला आम्ही अर्जुन हाड 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 मला वाटलं कोचीला नसेल कुत्र कसलं एअरपोर्ट आहे कुत्रे मनात पाठवायले ओ माय गॉड आवर फॅमिली मेंबर्स आर व्हेरी व्हेरी काय नौटंकी बाज काय म्हणलो अहो काय म्हणायला होतं मला त्या फॉरेनरच्या कानात असे मोठे मोठे झुमके होते तुमचं बरं लक्ष गेलं तिच्या कानाकडं तिच्या कानाकडं बरं लक्ष गेलं तुमचं असं तुला बघत होतो हा. दिसली ती बर चला घरी सांगते आता मला दिसली नाही ती तुम्हाला दिसली नाही बघितलं नाही तिच्याकडे दिसली पहिले हा तुम्ही कसं म्हणलो तेव्हा अर्जुनला सांगायला लगेच तेव्हा तिकडे फॉरेनर बघा म्हणून चेक इन वगैरे सगळं झालंय जातो आम्ही आमच्या गेटकडे जिथून फ्लाईट आहे जाताना कशी एनर्जी होती खुश होतो सगळे जाताना कशी होती एअरपोर्टवर आता बघा आता थकलोय पण नाही मला असं जाते माझ्या घरी कधी जाईल मी आता चालेल जायचं 11 वाजता आमची फ्लाईट आहे आम्ही पोहोचेल 1 वाजता घरी जायला 2 वाजता तर ट्रिप संपली कशी वाटते कसं वाटते भारी होती ट्रिप भारी होती पण हिचे खाण्याचे खूप वांदे झाले हो माझ्या खायचे खूप वांदे झालेले आहेत गाईज बिकॉज ऑफ मला ते इडली डोसा रोज खाणं म्हणजे हे झालं होतं डोक्यात बसले नुसता इडली डोसा आणि इथले प्रत्येक
खाण्याचे पदार्थ स्वीट आहेत. स्वीट आणि आणि आंबट सगळ्यामध्ये थोडंसं. असे स्पायसेस टाकलेले आहेत. हा. काय म्हणते त्याला, मिरे. मिरे, धने, सगळ्यात. काय पण काही- खाता काही पण तोंडात घ्या ते तुम्ही. येणार तुमच्या. हा. आणि ते आम्हाला बाईट पण- केल्यानंतर पूर्ण टेस्टच जातो. आता आमच्या घरात 2 महिने तरी इडली, डोसा, उत्तप्पा बनणार नाही. मला म्हणायचं नाही काही बनव म्हणून वगैरे. मीच म्हणणार नाही काही स्वतःहून. बाहेर पण नको खायला, घरी काय. बाहेर पण नको. आता मस्त आपलं मराठीच खाणार आहे यार आम्ही. उद्या गेल्या गेल्या जरा झुणका बनव. हा. मसाल्याचा काळा तिखटाचा एकदम स्पायसी. स्पायसी तर किती दिवस झाला खाल्लं नाही असं टेस्ट पण वाटत माझी जाईल तिकडची. चलो, बोलवत आहेत आपल्याला. झालंय फ्लाईटचा टाइम. यांची फ्लाईट चलो. डिलेड आहे हा. 12:30 वाजता. आमच्या फ्लाईटचं झालंय टाइम. चलो. चला, टाइम झालाय गाईज आमचा. बसतोय आम्ही फ्लाईट मध्ये. पायलटला बसलेलं बघून मला असं वाटत होतं की मी पायलट व्हायला पाहिजे होतं, डॉक्टरचं. पाहिलं व्हायचं तुला. होत आहे का Senior. त्यांना म्हणू का मला थोडं चलू द्या. बाजूला बसू द्या मला. तर बोट होती ना आलंबीमध्ये, तर तिथं आम्ही थोडंसं चालवली. आता इथं मला त्यांना फक्त मध्ये थोडंसं चालू द्यावं. इथून इथपर्यंत तुम्ही सांगा राईट लेफ्ट राईट राईट लेफ्ट सांगा. ओळवायचं असं. राईट लेफ्ट सांगा म्हणे. रिॲक्शन बघायचे. आत्ताच आम्ही लँड केलं गाईज पुण्यामध्ये आणि खूप छान झोप लागली होती. हो ना, छान झोप लागली होती. तेवढ्यात लँडिंग लगेच झाली पण. तर आता आम्ही आलोत पुण्यामध्ये. आपली ट्रिप खतम झालेली आहे. तर चला आता जातोय ओला बुक करून घरी. 1 मिनिट थांबा. हां, तर आता ओला बुक करतो पटकन आणि घरी पोहोचतो. गेल्याबरोबर आम्ही झोपणार आहेत. बाकी काहीच आता शूट वगैरे काहीच नाही. तर आजचा हा छोटासा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया आता पुण्याच्या ब्लॉगमध्ये. संपलेले आहेत केरळचे. आता पुढचे सगळे पुण्याला. हां, चलो बाय.